यावर्षी देखील रत्नागिरीचे छान हापूस आंबे आले आणि त्या आंब्यांसोबत आला हे गवताचा पाला. नेहमीच हा पाला मी तर टाकून देते. यावर्षी विचार केला की ह्याच्यापासून काहीतरी वेगळं करूया. काही महिन्यांपूर्वी मी अशा औषधाच्या बाटलींमध्ये हे मनी प्लांट लावले होते. आता ते खूप छानच वाढले आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये पाण्याची कमतरता भासत आहे. मी ते गुलाबजामच्या डब्यामध्ये, बटरच्या डब्यामध्ये, आम्रखंडच्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये पाणी घालून ही रोपं त्याच्यामध्ये ठेवत होते. पण ते बघायला फारसे बरे दिसत नव्हते. मग एक गवत आणि ही ग्लू घेऊन लागले कामाला. या डब्यावरती थोडा भागामध्ये ग्लू पसरवून एक एक काडी घेऊन त्याच्यावर चिपकवू लागले आणि त्या कैचीच्या साहाय्याने ते कट करत गेले. हे पहा, तुम्ही पाहू शकताय कसे तयार झाले ते. संपूर्ण चिपकवून झाल्यानंतर ते मी पुन्हा एकदा चेक केले की ते बरोबर चिपकले आहेत की नाही आणि मग ते कैचीच्या साहाय्याने डब्याच्या साईजने ते बरोबर असे कट करून घेतले. हे पहा, अशा प्रकारे हा तयार झाला हे कंटेनर आपला. मग यालाच आपल्याकडे ज्या कागदाच्या बॅग येतात त्याचे जे हँडल असतात त्याची याला बॉर्डर लावून टाकली. हे पहा, अशा पद्धतीने हे तयार झालं आणि त्याला खाली असं कापडही चिपकवलं आहे. अशा पद्धतीने मी बाकीचेही कंटेनर तयार केले आहेत आणि आता त्याच्यामध्ये पाणी घालून हे रोपही सेट केले आहेत. अशा पद्धतीने हे आता दिसत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह.